हाय हॅलो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आज आपण इथे मकर संक्रांती स्पेशल हा मेकअप बघणार आहोत. सर्वात आधी आपण फेस क्लीन करून घेऊया. तुमच्याकडे फेस वॉश असेल किंवा दुसरं काही तुम्ही यूज करत असेल तर तुम्ही तेही वापरून तुमचा फेस क्लीन करा. त्यानंतर मी इथे माझ्याकडे फेस क्लीनसाठी फेस वाईप आहे. मी त्याने माझा फेस थोडासा क्लीन करून घेते. पूर्ण व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा आहे. डोळ्याच्या खाली सुद्धा, डोळ्याच्या वरती सुद्धा जे आपलं डस्ट झालेली असते स्किनवरती किंवा आपण साबणाने शक्यतो बरेच जण फेस क्लीन करतात, पण त्यासाठी तुम्ही फेस वॉश यूज केला तर चांगलं राहील. कारण चेहऱ्यावरती आपले कुठल्याही प्रकारचं डस्ट राहणार नाही आणि टॅनसुद्धा राहणार नाही आहे. इथे आता पूर्ण फेस वाईपने क्लीन करून झालेला आहे. त्यानंतर आपण इथे टोनिंग करून घेऊया. सर्वात प्रथम आपण इथे टोनर यूज करणार आहोत. सर्वात प्रथम टोनरचे थोडंसं स्प्रे आपल्या फेसवरती करून घ्यायचे आहेत. कारण टोनरनी आपल्या स्किनमधील जे ओपन पोर्स असतात ते लॉक होण्यास मदत करते. त्यानंतर स्किन टाईट होण्यास मदत करते आणि पोर्स जे आहेत ते दिसतही नाहीत. स्प्रे केल्यानंतर एक 5 मिनटं आपण थांबायचं आहे. त्यानंतर आपल्या फिंगरने पूर्ण स्किनवरती टॅप 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 करायचं आहे. कारण जे आपण स्प्रे केलेला आहे टोनरचा तो व्यवस्थित स्किनमध्ये ॲब्झॉर्ब व्हायला पाहिजे. तुम्ही बघू शकताय पूर्ण स्किनमध्ये हे टोनर व्यवस्थित छान पद्धतीने ॲब्झॉर्ब झालेलं आहे. त्यानंतर आपण इथे जेल यूज करणार आहोत. मी इथे पतंजलीचं जेल घेतलेलं आहे आणि हे जेल आपल्या स्किनमध्ये व्यवस्थित टाईटनेस आणण्याचं काम करणार आहे. त्यामुळे मेकअपमध्ये तुम्ही ज्यावेळेस तुम्ही टोनिंग करता, टोनिंग नंतर जेल घ्यायचं आहे आणि छोटे छोटे डॉटमध्ये आपल्या पूर्ण स्किनवरती ते लावून घ्यायचे आहेत. ज्यावेळेस आपण व्यवस्थित डॉटिंग करून घेतो जेलचे, त्यानंतर ते व्यवस्थित स्प्रेड करायचे आहेत आणि स्प्रेड करताना पूर्ण स्किनवरती इक्वली व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत. कारण आपल्याला त्यानंतर मेकअप हा व्यवस्थित बसवायचा आहे. कारण ज्यावेळेस आपण जेल यूज करतो ना, तर जेलमध्ये सुद्धा आपल्या स्किनला हायड्रेट होण्याचं काम करते. जर तुमची स्किन ड्रायनेस असेल तर त्याने जेलने तुमची स्किन एकदम व्यवस्थित राहते. छान आपले इथे जेलसुद्धा फेसमध्ये ॲब्झॉर्ब झालेला आहे. त्यानंतर आपण इथे मॉइश्चरायझर वापरूया. आणि हे प्रोडक्ट सगळ्यांकडे अवेलेबल असतं, असं नाही की कुणाकडे नसेल. मॉइश्चरायझर, फेस वॉश, त्यानंतर टोनर, अजून जेलमध्ये म्हटलं तर ॲलोवेरा जेल तर हा सर्वांच्या घरामध्ये असतोच. हा फिंगरनी व्यवस्थित स्किनमध्ये अप्लाय करूया. ज्यावेळेस आपण मॉइश्चरायझर करतो त्यावेळेस पूर्ण व्यवस्थित स्किनमध्ये ते ॲब्झॉर्ब व्हायला हवं. आणि मेकअपमध्ये मॉइश्चरायझर लावण्याचं एकमेव कारण असं आहे की ज्यावेळेस तुम्ही मेकअप करणार आहात, कारण बऱ्याच जणांची स्किन ही हायड्रेट नसते, ज्यांना प्रॉब्लेम असतो ड्रायनेसचा, त्यांच्यासाठी मॉइश्चरायझर तर हे कंपल्सरी आहे. तुम्ही बघू शकता मी व्यवस्थितपणे इथे मॉइश्चरायझर अप्लाय केलेलं आहे आणि आता माझ्या पूर्ण स्किनमध्ये ते छान पद्धतीने ॲब्झॉर्ब झालेलं आहे. तुम्ही दोन्ही साईडनी चेक करू शकताय. पूर्ण स्किन एकदम व्यवस्थित टाईट दिसते. मॉइश्चरायझर हे आता पूर्णपणे स्किनमध्ये लावलं गेलेलं आहे आणि पूर्ण स्किन ही तिथे आता लॉक झालेली आहे. आता यानंतर आपण आपले जे ओपन पोर्स आहेत ते लॉक होण्यासाठी इथे प्रायमरचा यूज करणार आहोत. आणि मी इथे फॉरेवरचं इन्स्टाग्लोचं प्रायमर घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. आणि माझं हे प्रायमर जेल बेसमध्ये आहे आणि याची फिलिंग एवढी सॉफ्ट आहे ना, ज्यावेळेस आपण स्किनला लावतो त्यावेळेस स्किन एवढी सॉफ्ट होते
की म्हणजे आपल्या स्किनमधला फरक जो आहे ना तो एकदम लगेच ओळखून येतो. पूर्ण आईच्या खाली जिथे-जिथे आपल्याला वाटतं की इथे प्रायमरची आवश्यकता आहे, म्हणजे जिथे जास्त प्रमाणात ओपन पोर्स आहेत, तिथे प्रायमर व्यवस्थित अप्लाय करायचा आहे. त्यानंतर डोळ्याच्या खाली, डोळ्याच्या वरतीसुद्धा व्यवस्थित अप्लाय केल्यानंतर फिंगरच्या सहाय्याने ते स्प्रेड करायचं आहे. आणि आता तुम्ही बघू शकताय, मला एवढं फील होतंय ना सॉफ्टनेसमध्ये, की ज्यावेळेस आपण प्रायमर लावतो ना, हे जेल बेसमध्ये आहे आणि ते लावल्यानंतर मेकअपमध्ये तर छान पद्धतीचा मेकअप सेट होतो, कारण प्रायमरनी फिनिशिंग खूप छान पद्धतीने बसते आणि स्किन ही आपली एकदम सॉफ्टमध्ये होते. तुम्हा सर्वांना असं वाटत असेल की सिंपल मेकअप हे आपण स्टार्टिंगलाच ऐकलेलं आहे आणि हे प्रोडक्ट एवढे सांगतात, पण मी हे सर्व प्रोडक्ट आपल्याकडे अवेलेबल आहेत हेच दाखवत आहे. मी कुठल्याही प्रकारचं महागडे प्रोडक्ट तुम्हाला सांगणार नाही आहेत. जे तुमच्या अवेलेबल आहेत, जे तुमच्या बजेटमध्ये आहेत, तेच तुम्हाला सांगणार आहे. आता मी इथे फाउंडेशन घेतलेलं आहे आणि माझं हे फाउंडेशन कलर सेन्सचं आहे. तुम्हीसुद्धा तुमच्या स्किनला जो शेड सूट होईल, जो शेड व्यवस्थित वाटेल, तो टेस्ट करूनच घ्या. कारण नंबर आपण सांगतो ते नंबरचं थोडंसं मिचमॅच होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित तुमचा स्किन टोन सांगूनच तुम्ही फाउंडेशनचा शेड घ्या. बघा मी इथे फाउंडेशन घेतलेलं आहे. इथे मी फाउंडेशन हे फिंगरच्या सहाय्यानेच लावणार आहे. बरेच जणांकडे ब्रश असतात, पण तुमच्या सगळ्यांकडे ब्रश आहेत, नाहीत हे मी इथे दाखवलेलं नाही आहे. कारण जे आपण बघतोय त्यानुसारच बरेच जण करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मी इथे फाउंडेशन हे फिंगरच्या सहाय्यानेच कसं अप्लाय करायचं हे इथे दाखवलेलं आहे. पूर्ण फेसला व्यवस्थित फिंगर्सने लावून घ्यायचं आहे आणि या म्हणजे स्टार्टिंगलाच ज्यावेळेस मी मेकअप स्टार्ट केला होता त्यावेळेस त्यावेळेसच मी येथे ब्लेंडर हे पाण्यामध्ये डीप करून ठेवलं होतं सॉक होण्यासाठी. ज्यावेळेस आपण ब्लेंडर हे पाण्यात जास्त वेळ सॉक करून ठेवतो, त्यावेळेस ब्लेंडर एकदम स्पॉन्जीमध्ये रेडी होतं आणि करण्याच्या आधी ब्लेंडरमधलं पूर्ण पाणी मी इथे काढून घेतलं आणि त्यानंतरच तुम्ही बघू शकताय की अशा प्रकारे डॅपिंगच करायचं आहे, स्प्रेड करायचं नाही. कारण ज्यावेळेस आपण स्प्रेड करणार त्यावेळेस कुठे कमी किंवा कुठे जास्त अशा पद्धतीने फाउंडेशन लागल्या जाते. त्यामुळे शक्यतो फाउंडेशन लावताना ब्लेंडरच्या सहाय्यानेच त्याचं डॅपिंग करायचं आहे आणि व्यवस्थित डॅपिंग करतच पूर्ण स्किन आपण इव्हन करायचे आहे. पूर्ण आपल्या फेसवरती, नोजवरती, फोरहेडवरती, आईच्या खाली, चीनवरती, अप्पर लिप्सवरती व्यवस्थित पद्धतीने ब्लेंडिंग करायचं आहे. कारण हे स्प्रेड करायचं नाही. जर आपण स्प्रेड केलं ना, तर कुठे-कुठे आपले छोटे-छोटे असे स्पॅच दिसून येतात. त्यामुळे मी इथे तुम्ही बघा ब्लेंडच केलेलं आहे, कुठेही स्प्रेड केलेलं नाही आणि फाउंडेशन फेसला तर पूर्णपणे छान पद्धतीने अप्लाय झालेला आहे. आणि डोळ्याच्या खाली, डोळ्याच्या वरती इथे मी लाईटमध्ये करेक्टर करून कन्सिलर लावणार आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित डॅपिंग करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकताय मी दोन्ही साईडनी व्यवस्थित लावलेलं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला इयर पार्टिशनसुद्धा फाउंडेशनमध्ये कव्हर करायचं आहे. कारण आपला फेस आणि इयर हे दोन्हींमध्ये डिफरन्स दिसायला नको आणि त्यासोबतच आपण थोडं नेकवरती सुद्धा फाउंडेशन अप्लाय करायचं आहे. आपलं इथे फाउंडेशन पूर्णपणे अप्लाय झालेलं आहे. तुम्ही बघू शकताय. आता त्यानंतर आपल्याला आईज करेक्टर करायचे आहेत. माझे आईज अंडर आय थोडेसे लाईटली ब्लॅक दिसत आहेत, त्यामुळे मी इथे ऑरेंज कलरचा करेक्टर घेतलेला आहे आणि तो फिंगरच्या सहाय्याने मी इथे अप्लाय करत आहे आणि फिंगरनेच त्याला पूर्णपणे स्किनमध्ये मर्ज करायचं आहे. डोळ्यांच्या कॉर्नरला सुद्धा व्यवस्थित करेक्टर करायचं आहे आणि त्यानंतर आपण इथे कन्सिलर यूज करणार आहोत. जिथे माझे ब्लॅक हेड्स आहेत तिथे, लिपच्या कॉर्नरला आणि
आईजवरती सुद्धा, आईच्या खाली सुद्धा मी इथे कन्सिलर अप्लाय करत आहे आणि माझं हे कन्सिलर स्विस ब्युटीचं आहे. तुम्ही बघू शकताय मी फिंगरच्या सहाय्यानेच तिथे अप्लाय करत आहे आणि फिंगरनेच स्प्रेडसुद्धा करत आहे. त्यानंतर मी इथे आईच्या वरती सुद्धा कन्सिलर अप्लाय करत आहे, कारण मी आज ठरवलेलं आहे की ब्रशचा वापर न करता आज मी फक्त फिंगरच्या सहाय्यानेच करणार आहे. पण मला मध्ये थोडी थोडी गरज वाटलेली आहे, कारण बऱ्याच ठिकाणी मला फिंगरने नाही स्प्रेड करता आलं, तर मी तिथे ब्रशचा उपयोग केलेला आहे. पण आता सध्या तर तुम्ही बघू शकता मी इथे कन्सिलर आईजवरती फिंगरनेच स्प्रेड करत आहे आणि छान पद्धतीने हे माझ्याकडनं लावून झालेलं आहे. तुम्ही बघू शकताय मी दोन्ही आईच्या कॉर्नरवरती, आईच्या खाली, आईच्या वरती व्यवस्थित लावलेलं आहे. पण मला थोडं थोडं इथे जास्त स्पॅचेस दिसत होते, त्यामुळे मी इथे स्मॉल ब्लेंडरचा उपयोग केलेला आहे आणि हा ब्लेंडर थोडासा ओला होता, त्यामुळे त्याला थोडासा वेळ लागलेला आहे. त्याला मी थोडंसं पुन्हा कन्सिलरचा लाईटली शेड अप्लाय करूनच मग मी तिथे आईच्या तिथे स्प्रेड करत आहे. आणि स्प्रेड म्हणजे डॅपिंगच करणार आहे, कारण लावलेलं जे आपण कन्सिलर आहे ना ते निघायला नको, त्यामुळे मी इथे फक्त डॅपिंग करत आहे. आईचा भाग हा छोटा असतो ना, त्यामुळे आपण इथे स्मॉल ब्लेंडरचाच उपयोग करायचा आहे. तुम्ही बघू शकताय मी इथे व्यवस्थित पद्धतीने कन्सिलर आणि फाउंडेशन अप्लाय केलेलं आहे. माझ्या आईचा भाग आणि फेसचा पूर्ण स्किन इव्हन दिसते आणि हे लॉक करण्यासाठी मी इथे लूज पावडर घेतलेली आहे. मी आधी आईजला थोडंसं लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर फेसवरती सुद्धा पूर्ण लूज पावडर अप्लाय करत आहे, कारण आपण जे कन्सिलर आणि फाउंडेशन वापरलेलं आहे ते लॉक करण्यासाठी लगेचच इथे लूज पावडर लावून पॅक करायचं आहे. तुमच्याकडे जर लूज पावडर नसेल तर तुम्ही कॉम्पॅक्ट वगैरे वापरत असाल तर तेही चालेल. आणि आपला हा व्हिडिओ थोडा लाँग होत असल्यामुळे मी इथे थोडंसं फास्टमध्ये घेतलेलं आहे, कारण कॉम्पॅक्ट कसं लावायचं किंवा लूज पावडर कशी लावायची मी हे इथे व्यवस्थित दाखवलेलं आहे, त्यामुळे तुम्ही ते बघू शकताय. तुम्ही बघू शकताय मी इथे व्यवस्थित पद्धतीने पूर्ण स्किनवरती माझ्या कॉम्पॅक्ट अप्लाय केलेला आहे. कुठेही कमी जास्त दिसत नाही. सर्वात आधी आय मेकअप करण्यासाठी आपण आयब्रोज फिलअप करून घेऊयात. मी इथे सर्वात आधी पेन्सिलने आयब्रोज फिलअप करत आहे आणि थोडासा डार्क शेडमध्ये मी इथे ब्राउनिश कलरमध्ये थोडासा डार्क वापरत आहे आणि तो ब्रशच्या सहाय्याने ज्यावेळेस आपण आयब्रोज डिफाईन करतो त्यानंतर ब्रशच्या सहाय्याने त्याला डिफाईन करायचं आहे. तुम्ही बघू शकताय की मी दोन्ही आयब्रोजला माझ्या आयब्रोज थोडेसे थिन आहेत, त्यामुळे मी तिथे पेन्सिलने लाईन टू लाईन व्यवस्थित ड्रॉ करून त्यानंतरच त्यामध्ये पेन्सिल डिफाईन केलेली आहे आणि ब्रशच्या सहाय्याने मी त्याला मर्ज करणार आहे. ज्यावेळेस आपण आयब्रोज डिफाईन करतो त्यावेळेस ब्रशच्या सहाय्याने ते डिफाईन करतो ना, त्यावेळेस डार्क झालेले आयब्रोज हे एकदम व्यवस्थित आणि लाईट कलरमध्ये होतात. दोन्ही आयब्रोज मी अशाच पद्धतीने डिफाईन केलेले आहेत. त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा करू शकताय, म्हणजे तुमचे आयब्रोज कमी आणि जास्त असे डार्क दिसणार नाहीत. तुम्ही बघू शकताय माझे दोन्हीही आयब्रोज मी इथे फिलअप केलेले आहेत. आता त्यानंतर आपण इथे आय मेकअप करणार आहोत आणि जो माझ्या साडीवरती मला सूट होईल मी हाच कलर इथे घेतलेला आहे आणि मी आय शॅडोसुद्धा माझ्या फिंगरच्या सहाय्यानेच इथे अप्लाय करणार आहे. एक साईड इथे पूर्ण झालेली आहे. आता मी दुसरी साईडसुद्धा इथे घेतलेली आहे आणि इथे सुद्धा माझ्या फिंगरच्या सहाय्यानेच मी इथे अप्लाय करत आहे. दोन्ही आईज इक्वली सेम प्रमाणात झालेले आहेत आणि इथे थोडंसं कॉर्नरवरती लाईटली दिसत होतं, त्यामुळे मी इथे थोडासा पेन्सिलने इथे डार्क केलेला आहे
आणि आता तुम्ही बघू शकताय माझे हे दोन्हीही आईज सेम आयशॅडोने सेम कलरमध्ये झालेले आहेत. कुठे जास्त नाही किंवा कुठे कमीसुद्धा नाही. आयशॅडो लावल्यानंतर चेहऱ्यामध्ये थोडासा चेंज झाला होता. थोडा लूक भारी दिसत होता आणि हा थोडासा हायलाईट होण्यासाठी मी इथे आयशॅडोवरती एक लाईटमध्ये पिंक कलरमध्येच ग्लिटर लावलेला आहे. तुम्ही बघू शकताय दोन्हीही डोळ्यांवरती मी ग्लिटर लावलेलं आहे. आयशॅडो लावल्यानंतरच मी इथे आयलायनरसुद्धा लावलेला आहे. पण हा आयलायनरचा व्हिडिओ मी स्किप केलेला आहे कारण थोडा लाँग व्हिडिओ होत होता. त्यामुळे मी ते शॉर्ट केलेलं आहे. आणि त्यानंतर आपण इथे हायलाइट्स वापरणार आहोत दोन्ही चीकवरती. मी पिंक कलरमध्येच हायलाइट घेतलेला आहे आणि तो फिंगरनेच टॅप करून लावलेला आहे. त्यानंतर तो ब्रशच्या सहाय्याने आपल्याला स्प्रेड करायचा आहे. व्यवस्थित ब्रशच्या सहाय्यानेच खालून ते वरच्या दिशेने ज्यावेळेस आपण स्प्रेड करणार त्यावेळेस तो छान पद्धतीने लावला जातो आणि उंच उठावदार दिसतं. त्यामुळे कधीही तुम्ही हायलाइट्स करणार असाल तर थोडंसं फिंगरच्या सहाय्यानेच 2-3 डॉटमध्ये लावायचं आणि ब्रशच्या सहाय्याने खालून ते आपल्या वरच्या साईडने असं ब्रशच्या सहाय्याने व्यवस्थित अप्लाय करायचं आहे. त्यामुळे खूप छान दिसून येतं. तुम्ही इथे बघू शकताय दोन्हीही चीकवरती आपण इथे हायलाइट केलेलं आहे आणि हा लाईट कलरमध्येच आहे. कारण मी लावतानाच त्याचं प्रमाण हे खूप थोडं घेतलं होतं कारण मला हायलाइट करायचा नव्हता. आपला मेकअप हा सिंपल असल्यामुळे तिथे लाईट कलरच छान दिसतो. त्यानंतर मी थोडंसं करेक्टर म्हणजे हायलाईटमध्येच नोजवरती थोडंसं शाईनसाठी मी ते अप्लाय केलेलं आहे. दोन्ही साईडनी सुद्धा तुम्ही बघू शकताय. एक नोजला आपला इथे उठावदार दिसण्यासाठी किंवा हायलाईट होण्यासाठी मी इथे याचा उपयोग केलेला आहे. त्यानंतर आपण लिप्स लायनर व्यवस्थित कॉर्नर टू कॉर्नर करून घेऊया आणि त्यानंतर त्यामध्ये लिपस्टिक फिलअप करायचे आहे. तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने लावली ना तर तुमच्या लिपचा आकारसुद्धा एकदम छान पद्धतीने येणार आणि ज्यावेळेस आपण कॉर्नर टू कॉर्नर लिप लायनरचा यूज करतो ना त्यावेळेस लिपस्टिक ही खूप छान पद्धतीने दिसते. पण माझ्याकडे जे लिप लायनर होतं तो डार्क शेडमध्ये नसल्यामुळे मी इथे लिपस्टिकचाच उपयोग केलेला आहे आणि तुम्ही बघू शकताय कॉर्नर टू कॉर्नर मी एवढं छान पद्धतीने लावलेला आहे ना आणि त्यानंतर त्यामध्ये लिपस्टिकचा कलर मी इथे फिलअप केलेला आहे. तुम्ही बघू शकताय फायनली आपला लुक रेडी झालेला आहे. इथे आपण पूर्ण व्यवस्थित छान पद्धतीने अप्लाय केलेला आहे. लिपस्टिक असो, आयशॅडो असो, कन्सिलर, फाउंडेशन आणि हायलाइट्स खूप छान पद्धतीने दिसून येत आहे. एक 5 मिनिटामध्ये तुम्हाला पूर्ण चेहऱ्याचा लुकच चेंज झालेला दिसेल. ह्या सर्व टिप तुम्ही जर माझ्या फॉलो केल्या तर तुम्हीसुद्धा खूप छान पद्धतीचा मेकअप करू शकणार आणि संक्रांतीसाठी खास तयार व्हा ह्याच टिपसोबत. आणि लास्टला आपण इथे मेकअप फिक्सरचा यूज करणार आहोत. आपला मेकअप पूर्ण झालेला आहे. आता इथे आपण मेकअप फिक्सरचा यूज करणार आहोत आणि 2 ते 3 वेळेस अप्लाय करायचा. पण माझा थोडासा लावताना साईडला गेल्यामुळे मी इथे 2 वेळेस एक्स्ट्रा लावलेला आहे आणि 5 मिनटं थांबून आपण वाट बघायची की आपला फिक्सर हा व्यवस्थित स्किनमध्ये ॲब्झॉर्ब व्हायला फक्त 5 मिनटं लागतात आणि तो डोळ्यात जाऊ नये यासाठी आपल्याला खास काळजी घ्यायची आहे. म्हणूनच डोळे बंद ठेवूनच फिक्सर करायचं आहे आणि 5 मिनटं व्यवस्थित डोळे बंद केल्यानंतर थोडंसं त्याला हवा मारायची आहे. वेट फॉर 5 मिनिट्स. इट्स अ सरप्राईज. हा व्हिडिओ खास तर तुमच्यासाठी संक्रांती स्पेशल हा लुक मी केलेला आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संक्रांतीसाठी मेकअप कसा करायचा
हा सिंपल मेकअप खूप साध्या, सरळ आणि सोप्या टिप्समध्ये सांगितलेला आहे. तुम्हा सर्वांना नक्कीच आवडेल. आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मेकअप कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.